हॅलो मित्रांनो, एवढ्यात मी व्हिडिओ काही टाकले नाही, मला थोडासा टाईम मिळाला नाही बिझी शेड्यूल असल्यामुळे. तर आज आहे नॅचरल गॅसची एक्सपायरी आणि सिल्वरची पण एक्सपायरी आहे. कमॉडिटी सेक्शनमध्ये जर तुम्ही जाल तर मला या व्हिडिओमध्ये हेच दाखवायचं आहे की जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करतो सकाळी तेव्हा स्ट्राईक प्राईस कुठला निवडायचा. आता स्ट्राईक प्राईस जो असतो तो असतो आपल्या कॅपिटलच्या हिशोबाने आपण तो घेतो आणि जेव्हा एक्सपायरी असते तेव्हा आपण स्ट्राईक प्राईस जास्तवाला नाही घेत, कारण तो खूप जास्त डिके होऊ शकतो. नॉर्मली आपण ॲट द मनी घेतो, पण डीप इन द मनी जो स्ट्राईक प्राईस असतो तो घेतल्याने जर मार्केट आपल्या अपोजिट गेलं तर आपला लॉस जास्त होऊ शकतो आणि आपल्या फेवरमध्ये गेलं तर आपल्याला पॉईंट्स पण मिळू शकतात. तर आज मी तुम्हाला दाखवते, कुठला पण तुम्ही इंडेक्स घ्या, तुम्हाला मी दाखवते की कशा प्रकारे आपल्याला ऑप्शन चेन बघायची आहे. आता ऑप्शन चेन पाहण्यासाठी हा जो आपला चार्ट असतो, फ्युचरचा असो किंवा इंडेक्सचा असो, हा जो चार्ट असतो याच्यावर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. आता हे धन ॲप्लिकेशन आहे, तुम्ही कोणतं ॲप्लिकेशन वापरत आहे त्यावर डिपेंड करतं. तर धन ॲप्लिकेशनमध्ये राईट क्लिक केल्यावर इथे तुम्हाला ऑप्शन चेन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ऑप्शन चेन हे उघडं झालेलं आहे. याच्यात तुम्हाला डिसाईड करायचं आहे तुम्हाला या एक्सपायरीचा स्ट्राईक प्राईस घ्यायचा आहे की पुढच्या किंवा पुढच्या. आता तुम्हाला जर 23 जूनचा घ्यायचा असेल तर हा थोडा महागात पडेल, कारण हा डिके लेट होईल. याला तुम्ही खूप दिवस ओव्हरनाईट ठेवू शकता, पण आपल्याला कमी खर्चाचा पाहिजे असेल तर याच डेटचा आपल्याला घ्यावा लागेल, 23 मेचा. आणि इथे आता एक्सपायरी असल्यामुळे हे खूपच डाऊन झालेलं आहे, सगळीकडे 0-0 तुम्ही बघू शकता. आता इथे माझा इथे ट्रेड चाललेला आहे, मी ऑप्शन सेलिंग करत आहे, ते एक लॉट माझी चालली आहे इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता की डेल्टा हे आपल्याला चेक करायचं आहे. तर ज्या स्ट्राईक प्राईसचा डेल्टा चांगला असतो, आता तुम्ही बघू शकता ही जी स्ट्राईक प्राईस आहे याचं डेल्टा चांगला आहे 0.93. आता OI जे असतं किती लोकांनी घेतलेलं आहे हे कमी जास्त होत राहतं. तर आपल्याला मेन काय आहे, डेल्टा चेक करायचा आहे. डेल्टा हे जास्त आणि हा ग्रीनमध्ये दाखवत आहे कारण हा उशिरा डिके होणार आहे आणि याची जी प्राईस आहे ही 265 आहे आणि LTP याचा 25 आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा जो खालचा जो स्ट्राईक प्राईस आहे 270चा, त्याची LTP जी आहे याच्यापेक्षा थोडी कमी आहे 7.55. तर ज्याचा डेल्टा चांगला असतो त्याची LTP चांगली वाढते जर पॉईंट्स त्या डायरेक्शननी आपल्याला मिळत असले तर, आणि थोडासा उशिरा डिके होतो. आता जे लवकर डिके होतात ते थोडे थोडे खाली येतात स्ट्राईक प्राइजेस. तर हा आता एकदम शेवटी आहे, कारण एकदम शेवटी नाही म्हणताय, पण हा जो आहे स्ट्राईक प्राइस हा ॲट द मनी जवळ याला थोडा वेळ आहे, कारण याचा जो डेल्टा आहे तो चांगला आहे आणि हा कमी व्हायला खूप वेळ लागेल. तर तुम्हाला जर प्रीमियम डिके जास्त नको असायला हवा आहे, म्हणजे जसा तुम्ही ट्रेड घेता तर तो लॉसमध्ये जातो, तर जर तुमचा ट्रेड चांगल्या डायरेक्शनमध्ये जर तुम्ही घेत असला आणि त्याचा डेल्टा चांगला असला तर तुम्हाला पॉईंट्स खरंच खूप चांगले मिळू शकतात. तर इथे 1.61K लोकांनी घेतलेला आहे आणि OI चेंज याच्यामध्ये किती चेंजेस झालेले आहे, किती लोक निघाले आहेत, किती लोक आले आहेत, किती पर्सेंटेज प्रॉफिट या स्ट्राईक प्राईसला आलेला आहे. तर हे ग्रीनमध्ये चाललेलं आहे,
म्हणजे याचा प्रीमियम डिके झालेला नाही आहे. याच्या वरचा जो आहे त्याचा प्रीमियम डिके झालेला आहे, म्हणून -1.67% दाखवत आहे. तर ज्याचा डेल्टा चांगला आहे ती स्ट्राईक प्राईस तुम्ही जर घेतली तर तुमच्यासाठी चांगलं होईल पॉईंट्स मिळण्यासाठी. आणि आता आपण बघू शकता इथे हळूहळू ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट येत आहे. एकच लॉट घेतलेली आहे, कारण एकच लॉटला आपल्याकडे जवळपास 1-1.5 लाख रुपये लागतात ऑप्शन सेलिंगमध्ये, म्हणून एकच लॉट घेतलेली आहे. जर तुमचा कॅपिटल जास्त असेल, जसं 4-5 लाख असेल, तर तुम्ही जास्त लॉट साईज पण घेऊ शकता. तर एकच लॉट आली, कारण कॅपिटल माझा एवढा जास्त नाही आहे, 1-1.5 लाखापर्यंतच आहे. तर तुम्हाला कळलं असेल की डेल्टा बघूनच स्ट्राईक प्राईस घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता हा डेल्टा 0.0 झाला आहे. हा याच्यासाठी झाला आहे कारण एक्सपायरी आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही निफ्टीमध्ये घ्याल तर तिथे तुम्हाला ज्याचा जास्त डेल्टा दिसेल तो स्ट्राईक प्राईस जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पॉईंट्स चांगले मिळतील. पण एक डेंजर याच्यात एक आहे की ट्रेड जर तुमच्या अगेन्स्ट गेला तर तेवढा लॉस पण तुम्हाला होऊ शकतो. म्हणून विदाउट स्टॉप लॉस तुम्ही कुठलंच काम करू नका. ठीक आहे. तर कुठलाही इंडेक्स घ्या. आता हा मी तुम्हाला नॅचरल गॅस दाखवलेला आहे. निफ्टी बघूया जरा. आता निफ्टीमध्ये पण तुम्हाला मी दाखवते. याच्यावर राईट क्लिक करूया, ऑप्शन चेनमध्ये जाऊया. आता तुम्ही बघू शकता हा जो डेल्टा आहे, नॉर्मली जो डेल्टा असतो ना 50च्या वरचा चांगला मानला जातो डेल्टा. 50च्या जो कमी असतो त्याच्यामध्ये मूवमेंट थोडी कमी असते. आता तुम्ही बघू शकता हे जे 50च्या 0.50च्या खालचे आहे त्याच्यात मूवमेंट थोडी कमी असते. 0.55च्या वरचे 60च्या वरचे तुम्ही जर घेतले स्ट्राईक प्राईस तर ते चांगले असतात. तुम्ही बघू शकता की व्हॉल्यूम किती आहे, किती लोकांनी हे घेतलेलं आहे. आता व्हॉल्यूम अँड OI चेंजमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे किती लोक एक्झिट करत आहे, किती लोक ट्रेड घेत आहे त्याच्यावरती डिपेंड होतं. तर डेल्टा तुम्ही निश्चितच पहा. आणि ज्याचा डेल्टा जास्त असतो, आता सपोज हा आहे 61, तर याची LTP पण चांगली असते. LTP डिके व्हायला टाईम लागतो कारण डेल्टा हा आपला चांगला असतो. जसा डेल्टा कमी होतो, आता इथे तुम्ही बघू शकता डेल्टा 0.494541 झाला, तशीच याची प्राईस कमी होती. आता हा 146.55 झाला, म्हणजेच प्राईस काय होते, डिके होते. तर जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेता डेल्टा पाहून घ्या. आणि हे राईट साईडचं जे आहे ते पुट साईडचं आहे. तर इथे पण तुम्ही बघू शकता की डेल्टा कमी होत झाला आहे. आता जी 184ची जी LTP आहे इथे, याचा डेल्टा -0.46 आहे आणि हा जो डेल्टा आहे -0.42. तर आता जेव्हा पण आपण पुट साईडचं बघतो तेव्हा याच्या पुढे मायनस असतो. पण जो नंबर मोठा असेल, आता -0.50, जो नंबर मोठा असेल त्याचा डेल्टा जास्त होतो असं समजायचं. ठीक आहे. म्हणजे त्याची जी LTP असते ना ती जास्त असते. आता सपोज आपण -0.62 बघूया. याची LTP 290 आहे. तर डेल्टा जास्त असला तर LTP जास्त असते, डिके व्हायला टाईम लागतो. तर हे आहे डेल्टाचं. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. आता इथे 3 तुम्ही बघू शकता, 3 लाईन्स. इथे जर आपण केलं तर इथे आपल्याला OI प्रोफाईल दिसतं. OI प्रोफाईल काय असतं, आता हे लाल आहे, हिरवं आहे. तर जे लाल आहे ते आपल्याला दिसतं की किती लोकांनी कॉलला शॉर्ट केलेला आहे आणि किती लोकांनी पुटला
बाय केलेलं आहे. तर किती लोकांनी कॉलला शॉर्ट केला आहे. कॉलला शॉर्ट करणं म्हणजे जेव्हा आपण कॉलला शॉर्ट करतो तर जेव्हा कॉलची व्हॅल्यू खाली पडते तेव्हा आपल्याला प्राईज मिळतं. म्हणजे पुट जेव्हा वर जातं तेव्हा आपल्याला कॉलमध्ये पॉईंट्स मिळतात. आता ऑप्शन बाईंगमध्ये काय असतं, जेव्हा आपण कॉलमध्ये ट्रेड घेतो तेव्हा कॉल वर गेला तर आपल्याला पॉईंट्स मिळतात. पण शॉर्टमध्ये काय असतं, जेव्हा आपण कॉलला शॉर्ट करतो म्हणजे कॉलला पहिले विकतो, तर विकल्यावर जसा कॉल खाली पडतो तसं आपल्याला प्रॉफिट येतं आणि मग तो ट्रेड एक्झिट करताना तुम्हाला बाय करावं लागतं. आता ऑप्शन बाईंगमध्ये कसं, पहिले आपण बाय करतो आणि मग सेल करतो. ऑप्शन सेलिंगमध्ये पहिले सेल करतात आणि मग बाय करतात. तर हा त्याचा डिफरन्स आहे. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवीन. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त एवढं समजून घ्या की स्ट्राईक प्राईस कोणती घ्यायची आहे आणि तुमचा कॅपिटल बघा. तुमच्या कॅपिटलमध्ये स्ट्राईक प्राईस चांगली बसते की नाही त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आणि एक्सपायरीच्या दिवशी ज्याची LTP खूप जास्त आहे अशा स्ट्राईक प्राईस एक्सपायरीच्या दिवशी घेऊ नका, कारण त्या खूप लवकर डिके होतात. त्याचा प्रीमियम खूप लवकर पडतो, कारण डेल्टा त्याचा जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये स्पीड जास्त असते. स्पीड वाढण्याची पण आणि स्पीड कमी व्हायची पण. तर म्हणून तुम्हाला स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस व्हायला काहीच वेळ लागत नाही, प्रॉफिट मिळवायला वेळ लागतो मात्र. तर याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. आता मी हा व्हिडिओ बनवत होती आणि ते जो प्रॉफिट आला होता 400,000 तो कमी झाला. तरी पण आपण होल्ड करूया या ट्रेडला, कारण आता हे ऑप्शन सेलिंगच आहे. आणि आता ऑप्शन सेलिंगमध्ये काय केलं आहे, मी पुटला काय केलेलं आहे, सेल केलेलं आहे. तर पुटला सेल केलेलं आहे म्हणजे मार्केट जेव्हा कॉल साईडला जाईल तेव्हा मला पुटमध्ये पॉईंट्स मिळतील. आता पुटचा जो LTP आहे इथे 0.90 आहे. जसा हा LTP खाली पडेल, जसं 0.70, 60, 40, 50 असं होईल, तशी माझे हे पॉईंट्स वाढतील, माझे इथले पैसे वाढतील. तर आता मला हा ट्रेड जर विकायचा असेल तर मी काय करणार, मला बायवर क्लिक करावं लागेल. बायवर क्लिक केल्यावर हा ट्रेड विकला जाईल, कारण हे ऑप्शन सेलिंग आहे. इथे मी पुटला शॉर्ट केलेला आहे. जसं आपण ऑप्शन बाईंगमध्ये पहिले बाय करतो मग सेल करतो, तर ऑप्शन सेलिंगमध्ये पहिले सेल करतात आणि मग बाय करतात. तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी होता. तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.